अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल, जे कोणी दत्तप्रभूचे परमभक्त असाल, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर कार्तिक मासाच्या लास्ट सोमवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा दिवस आणि रात्रभर चालायसारखं नंदादीप ठेवायचा आहे। नंदादीप पडल्यावर तुम्ही तेल आणि तूप भरून घालायचं आहे। समजा तुम्ही सोमवारच्या सकाळी 8 वाजता जर करता तुम्ही दिवा लावलेला आहे मंदिरात, तर दुसऱ्या दिवशी दिवस आणि रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारच्या दिवशी 8 वाजेस्तर ते दिवा नंदादीप राहायला पाहिजे आणि थोडंसं सुद्धा शांत व्हायला कामा नये। तुम्ही जर करता एखाद्या वेळेस तूप आणि तेल कमी पडत असलं तर तुम्ही पुन्हा एकदा एके वेळी संध्याकाळी अजून एके वेळी तुम्ही भरून ठेवून येऊ शकतात, तर तुम्हाला सकाळपर्यंत ते दिवा राहील। तर हा उपाय कशा करता करायचा आहे, तर मित्रांनो, तुम्हाला वर्षभरामध्ये कोणचा गंडांतर येणार नाही, कोणती साडेसाती लागणार नाही। तुमच्या कुटुंबियांना सर्वांना दीर्घायुष्य ठेवण्यासाठी हा उपाय मी सांगत आहे। तर मित्रांनो, हा उपाय सुद्धा करून बघा तुम्ही। आणि दुसरा उपाय असा आहे की कार्तिक मासाच्या लास्ट सोमवारच आहे हे पण। हा उपाय तुमच्या घरात सुख समृद्धीसाठी आणि घरात शांततेसाठी हा उपाय करायचा आहे। तर मित्रांनो, सोमवारच्या दिवशीच महादेवाच्या मंदिरात अन्नपूजा करायची आहे आणि 5 नारळ वाढवायचे आहेत। तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते आणि तुमच्या घरात शांतता राहते। कधी कुणाचं किरकिर येणार नाही, कुठली साडेसाती येणार नाही। तर त्यासाठी हा उपाय एकच सोमवार करायचा आहे, ते कार्तिक मासात लास्ट सोमवारी। तर मित्रांनो, हे होते दोन्ही उपाय, महादेवाचे आणि कार्तिक मासाचे। तर हे उपाय तुम्ही करून बघा, अनुभव घ्या। तर आम्ही अनुभव घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा अनुभव घ्यायला पाहिजे, त्यासाठी मी सांगत आहे। तर आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण। तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय। दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार।